श्रद्धास्थान सद्गुरू साधूबाबा ऐकायला सगळ्यांना व्यवस्थित येते ना. ते बाबांचं स्थान आहे ना, ते इतकं पवित्र आहे. आता पुन्हा भिवडीला जाताना बाबांच्या पुढं बसा. काही मंत्र म्हणावं लागत नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. सातही चक्र चालू होतं दनादन. काय करावं नाही लागत तुम्हाला. ते स्थानच इतकं सिद्ध आहे. आणि आपल्या इथे सप्त्याच्या वेळेस बरेचसे महात्मे येतात आपल्या मंदिरात, किंवा एक पाहुणे पाहुणे लोक सुद्धा आहेत. त्यांना त्याची एवढी जबरदस्त जाणीव होते, ते नंतर सतत म्हणत असतात, बापरे इथं काहीतरी वेगळंच आहे. आणि ते स्थान असल्यामुळे आपल्याला खूप लवकर प्रचिती. आता काही जणांना सुरुवातीच्या काळामध्ये काय जाणवत नाही किंवा एक लक्ष पण होत नाही, कारण लगेच लगेच काही अनुभव नसतात. तुम्ही दळण आणल्यानंतर आपोआप भाकरी होत नाही. मला ते पीठ मळावं लागतं, गॅस शेगडी पेटवावी लागते, ती भाकरी करावी लागते. हे तसंच आहे. हे खूप नाही, पण अगदी थोडं का होईना परिश्रम आपल्याला घ्यावा लागतोच. आणि ज्या ज्या लोकांना प्रचिती आलीये या नवरात्रामध्ये आणि गेले 2 वर्ष आपलं हे नाम साधनेचं चालू आहे, त्या लोकांना या 9 दिवसानंतर बघा, तुम्ही जर सातत्य ठेवलं नाही तर त्याचा असर फार कमी होऊन जातो. म्हणून आपण नाम साधनेवाले जेवढे आता जॉईन आहे ना, आपण सगळ्यांनी पौर्णिमेला भिवडीला यायचं, किंवा आहे ना आपण एक रविवार ठरवू, महिन्याचा पहिला किंवा शेवटचा, की जे सुट्टीचा वार असतो, मग त्या दिवशी सगळ्यांना यायला जमेल. आणि महिन्यातून एकदा का होईना पण आपण एकत्र बसून साधना करू. कारण ह्या 9 दिवसाचा प्रभाव तुम्ही बघताय किती जबरदस्त आहे. एक तर आपलं संघटन, म्हणजे तुम्ही इतके जण एकत्र येता, तुमच्या सगळ्यांची एक पॉझिटिव्हिटीची जी ऊर्जा असते ती. हा येच आवाज यायला पाहिजे. तुमचा स्वतःचा माईक बंद करा. त्या ऊर्जेनी त्या माणसाला थोडंसं बळ तयार होतं आणि ते आपल्यामध्ये सुरू होतं. त्याच्यासाठी आपण वर्षभर हे चालू ठेवलं पाहिजे. तुम्ही घरी रोज करता, रविवारी आपण ऑनलाईन येतो. बरेच विद्यार्थी हे 9 दिवस ते पुढचे 9 दिवसच करतात. बरेच विद्यार्थी आहेत रविवारचे ते जॉईंटच नसतात. पण रविवारी तर जॉईंट राहू, पण आपण एक दिवस एकत्र येऊन सगळ्यांनी मंदिरावर नामसाधना आता वर्षभर करू, कारण मग तो खूप असर कमी होतो. आणि जरा कॅमेरा स्थिर कर बाळा, माईंच्या घरचे देडगे. हा कॅमेरा स्थिर कर. आता मला वाटतं आज सकाळचा आपला विषय फार गहन होता बरं. रिपीट तुम्ही ऐकला नसताल ना तर संध्याकाळी ऐका. कधी कधी इतके गहन विषय इतके पटकन बोलल्या जातात, माझ्याकडूनही वाक्याची पूर्तता होत नाही, कारण ते विषयच तसे असतात. कॅमेरा पाहा. माझ्या
इतकं भगवंता प्रेम भगवंता प्राप्तच करून घेतलं. आणि मग ती राधा कुठं वाहतीये? झालं एकदाच स्थिर. ते ती आपल्या शरीरात मी तुम्हाला सांगितलं का, गंगा यमुना सरस्वती तीच राधा, तीच आदी माया शक्ती जी कुंडलिनीच्या रूपामध्ये आपल्या शरीरामध्ये वेटोळे घालून बसते. आणि भगवंतावर कुणी प्रेम केलं? सगळ्यांनीच केलं. भगवंतासाठी खूप मोठा त्याग केला मीराने. किती मोठा त्याग होता तो. राजाची कन्या इतकी भगवंतासाठी वेडी झाली, तारा घेऊन फिरायला लागली. आणि तो वेश घेतला भगवा साध्वीचा. राजकन्या होती, किती थाटमाट होते घरी, पण सगळं सोडलं त्या भगवंत प्राप्तीसाठी. आणि मेवाड वरून वृंदावनला आली. फक्त त्या भगवंताला भेटायला. वृंदावनामध्ये विचारायला लागली कुठे आहेत? ते म्हणले गेले द्वारकेला. म्हणजे बरं झालं नाही भेटले. भेटले असते तर काय झालं असतं? भेटले असते तर संपलं असतं ना ते. ते जे मिलनाचं होतं ना, मिलनाची आस ती तिथंच संपली असती. एकदा मिलन झालं असतं, दोघं भेटले असते. बरं झालं नाही भेटले म्हणून. आणि तिथंच वृंदावनात बसली त्यांचं नाव घेत. एवढी आस असताना मनात हे सुद्धा होतं की भेटू नाही, कारण थांबेल कुठंतरी हे. तसं आपल्या संसार रूपी जीवनात सुद्धा कुठं थांबायचं हे आपण ठरवायला पाहिजे. संसाराचं राडगाडग ते चालूच असणार आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत, पण आपण ठरवायला पाहिजे की आपण पुढे थांबायचं, आपल्याला काय करायचंय आणि पुढे सुरू व्हायचं हे पण कळलं पाहिजे. आणि पुढे थांबायचं. थांबणे म्हणजे त्याग. बघा संसारात आपण असतो, खूप आपल्या अवतीभोवती चाललेलं असतं. आपली मुलं बाळ आपल्याला सांभाळायची असतात, घरातल्यांच्या सगळ्यांचे मत सांभाळायचे असतात, आपले कर्तव्य असतात, त्यांना काय हवं नको ते बघणं, ते सगळं बघायचं असतं. पुरुषांना बाहेरून कमवून आणायचं असतं त्या संसारासाठी. त्याच्यासाठी त्यांच्या जीवाची केवढी उलघाल असते. थोडं कमी पडू द्या ना, बायको सुद्धा किंमत द्यायची कमी करते. दिवसभर बोंबलत गेला आणि काहीच नाही घेऊन आला घरी. आणि मुलं तर कायम म्हणतात आई बाप्पाला काही कळतच नाही.
नंतर सुनाबाळा म्हणतात, नाही का? आणि एकदम म्हातार होतो ना आपण बघा, एकदम म्हातार, आणि मग घरातले डॉक्टरांकडे नेतात. तेव्हा डॉक्टर म्हणून म्हणतात ह्यांच्या स्मृतीमध्ये काहीतरी फरक झालाय. मग तुमची स्मृती चांगली असतानाच तुम्हाला हे सगळं केलं पाहिजे. स्मृती चांगली असताना समजणार आहे ना जीवन कसं जगायचं. बघा, मी काही लोकांचं पाहिलं बरं का, मी मी इतकी छान जगते ना, पाहिजे तसे कपडे घालते, पाहिजे तशी मी राहते, पाहिजे तिकडे जाते, भरपूर खर्च स्वतःवर करते, 4 व्हीलर गाडी शिवाय फिरत नाही, AC शिवाय बसत नाही, 5 स्टार हॉटेलला जेवायला जातो आम्ही. तर मी तुम्हाला सांगू का, आनंदी जगायला पैसेच लागत नाही, काही नाही लागत. खूप स्वस्त असतं आनंदी जगणं, खूप स्वस्त. हो, सगळ्यात जास्त स्वस्त तेच असतं, आनंदी जगणं. काही फरक पडत नाही. बघा, तुम्ही आनंदी जगणाऱ्यांबरोबर आहे ना, नुसतं बसून चहा पिलात ना, तर तो 5 स्टार हॉटेलपेक्षा सुद्धा खूप भारी असतो बरं. पण ते आपल्याला सोबती ते तशी लागतात, रडके वगैरे नाही. फार स्वस्त असतं. आणि हे सगळं आम्ही कधी अनुभवलं माहितीये का, जेव्हा लता मावशी आणि मी नर्मदेला गेलो ना, तेव्हा अनुभवलं की किती स्वस्त असतं आनंदी जगणं. शेतात बसायचो एखाद्या बांधावर, खायला काही मिळालं नाही ना की एक बिस्किटचा पुडा असायचा जवळ, तोही कुणीतरी दिलेला असायचा, फुकट. आनंदी जगणं फुकट असतं हे मी तुम्हाला सांगते. आणि मग तो पाण्यात बुडून खायचा, पाणी फुकट, शेताचं बांध फुकट. सकाळपासून खायला मिळालेलं नव्हतं, आणि तो बिस्किटचा पुडा जेव्हा पाण्याबरोबर खातो ना, काय आनंद होता. इतका हसायचो. लता मावशीच मला जास्त हसायची बरं का. तिला मनातल्या मनात वाटत असेल ही घरी लय थाटमाटीचा चालतो, तर कशी खाती पाण्याबरोबर बिस्किट. आणि ती ना छान असं घ्यायची बरं का, लय भारी लागते अगं, मला म्हणायची. अरे, खरंच ते भारी लागायचं. आम्ही असं पुढेही झोपायचो, झोपच नाही लागायची. इतकं फारच हो. घरी बेडशीटची घडी पण थोडीशी वाकडी तिकडी झाली की चालत नाही. झोपताना ते ओढून ओढून बेडशीट झोपायचं. माझ्या शेजारी तर कोणी झोपत नाही. आमचा नातू कधीतरी असतो. मी असं झाडू घेऊन उभी राहते, त्या झाडूचा दांडा करते नीट बेडशीट, त्याला असं कंगवेनी असं कडेनी खवायला लावते, आणि तिथं आम्ही असं पुढेही झोपायचो बरं का. छान खाली असं दगड वगैरे मस्त रुतायचे, खूप थंडी असायची, झोपच नाही. असं झोपलं की ती तिकडं तोंड करायची, मी इकडं तोंड करायचे, आणि दोघींचं तोंड एकत्र आले की हसायचं. झोपच नाही कसलीच आम्हाला. किती स्वस्त होतं ते हसणं, आणि किती मजा होती त्याच्यात. काही नसतं. आनंदी जगणं फार स्वस्त असतं. खरं सांगा, तुम्ही 5 मिनिटाच्या ध्यानामध्ये जो आनंद घेता बघा ना, त्याला काय लागतं का? ना पैसे लागत ना काय लागत ना. पण तो केवढा आनंद आहे, दिवसभर तुम्हाला आठवला तरी किती सुखदायी वाटतं, किती सुख देऊन जात. मी माझ्या ह्या पोरी माझ्या बरोबर फिरतात ना, सायली, अर्पिता, आमची अंकिता, त्यांना पण सांगितलं असते, अगे हे फार स्वस्त असतं, छान राहत.
माणसाने खळखळून हसावं, हसायला आलं की. रडायला आलं ना, हंबरडा फोडून रडावं, व्यक्त होत जा, व्यक्त व्हावं. फक्त व्यक्त होताना समोरचा व्यक्ती बघून व्यक्त होत जा बर का. नाहीतर लोक रडून रडून ऐकतात आणि पुढं हसून हसून सांगतात, अशी रडली माझ्यापाशी, असं म्हणली मला, मीच करून दिलं तिचं ते काम. तू काय लागून गेली तिचं काम करायला. म्हणून तुमच्या जीवनात अडचणी आल्या ना, फार मोठमोठ्या, त्या अडचणींना सांगा, तुझ्यापेक्षा माझा बाबा फार मोठा आहे, तो तुझ्यातून बाहेर मला काढणारच, गॅरंटी द्या. कारण आपण आहे ना, खूप श्रीमंत बापाची मुलं आहोत. मी सगळ्यांना सांगत असते, हे भिकारी नाही असे दुसऱ्यासारखे, उगाच कुणाला तरी सांगत बसायचं, अरे असं प्रॉब्लेम झाला ना, त्याच्यामुळे ते तसं झालं ना, त्याच्यामुळे हे असं काही नसतं. आमच्या सायलीने आत्ताच प्रॉब्लेम फेस केलाय. फक्त फोनवर सांगत होते, काय नाही, काय घाबरू नको, होईल व्यवस्थित सायली, काय नाही घाबरायचं सायली, बरोबर होणार आहे, काय नाही. काही नाही, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी हसत हसत पार्टनर बरोबर आली घरी. काही नसतं. सबसे बडा बाबा, बाबा से बडा कोई नाही. आणि ते मी स्वतः अनुभवलंय, त्यामुळे मी तुम्हाला स्वतःला फार गॅरंटीने सांगते या गोष्टी. हो, बघा, माझ्या डोक्यात सकाळी काहीच विषय नव्हता, पण सुंदर अशी आपल्यामधली राधा जागृत झाली होती. आणि ती इतकी सुंदर व्हायला लागली होती ना, सगळ्यांनी तोंडातली चव बघा, गोड आलेली, गोड विषय गोड चव, कडू विषय कडू चव. भगवंतानी खूप दिलंय भरून भरून, आपल्याला समजत नाही की आपण कधी गोडचा स्वाद घ्यायचा आणि कधी ते कडू चगळत बसायचं. आणि काहींच्या जीवनात खूप मोठे दुःख दिलेले असतात, पण ती सुद्धा त्यांची परीक्षा असती. बाबा दुःख सुद्धा त्यांनाच देतात ज्यांच्याकडं ते दुःख पचवण्याची ताकद असते. आणि आदली मधली दुःखच नसतं, दुःखच अशी भयानक असतात ना, एवढं नामस्मरण होतं सारखं, बाबा बघा ते, बाबा बघा ते, आता काय करायचं बाबा, अरे काय बाबा बाबा, एवढं मोठं नामस्मरणाचं साठा होतं. दुःख तर तुझ्या नशिबात होतच, ते तू भोगतोय, त्याच्यावर मात करणारे बाबांचं एवढं नामस्मरण केलं तू, की नशिबाने ते दुःख जरी तुझ्या नशिबाला आलं असेल तरी पुढची स्टेज तुझी खूप चांगली होणार आहे त्या नामस्मरणाने. म्हणून खूप छान बाबांनी आपल्याला असं सुंदर, अलगद, आनंदीमय असं जगण्यासाठी मार्ग दाखवलाय. जसं सकाळी आपल्या शरीरात सुंदर अशी राधा वाहत होती आणि त्या राधाकृष्णाने छान निवांत बसून अशी बासरी वाजवली आणि तुम्ही पण सगळ्यांनी ऐकली. शरीरामध्ये अनाहतना चालू होतात तेव्हा एक आपल्या शरीरामध्ये स्वर तयार होतात. बघा, स्वर तुम्ही बघा, म्हणजे जे वाद्य असतं, हार्मोनियम, तुम्ही बोट फिरवल्याशिवाय ते वाजणार नाही.
भाता ओढल्याशिवाय हवा भरावी लागते त्याच्यात. तर असो, ढोलकी असो, जे काही वाद्य असतात ते आपण वाजवावे लागतात. त्याचं एक घर्षण होत असतं. व्हायलिन बघा घर्षण होतं. हे प्रत्येक गोष्ट अशी आहे की ती सिंगल काय वाजत. आता तुम्ही मग म्हणताल बासरी सिंगल वाजती, पण तिचे ते होल असतं. त्या होलला कंट्रोल करून वाजवावी लागते ती पण. म्हणजे बोटही लावावीच लागतात त्याला, हवाही त्याच्यात फुकावीच लागते तोंडाने. हा प्रश्न गेल्या वर्षी मला एकाने केला होता की बासरी आपण एकटे, तसं नाही, तिलाही हवा फुकावी लागते. तसं अनाहत नादाचं आहे की ज्या वेळेस तुम्ही कुठंतरी शरीरात मंथन चालू करता, घर्षण चालू करता, तेव्हा नाद यायला सुरुवात होते. आणि मग देवानी, तुम्ही तर माई असं म्हणलं की पहिलंच देवानी हे सगळं तुमच्या शरीरात भरलंय. भरलंय ना. तुम्हाला श्वासाचं मंथन पहिलंच देवानी भरले, आणि मग त्याच्यावरून अनाहत नाद, आणि मग ते अनाहत चक्र सुरू झालं पाहिजे. मग तो नाद ऐकायला येतो आपल्या अनाहत चक्रामध्ये. आणि ते अनाहत चक्र कधी कधी काय होतं सांगू का, खूप जणांचं अनाहत चक्र ऑलरेडी चालू असतं. ते का चालू असतं माहितीये का, त्यांची श्वास घेण्याची क्रियाच खूप छान चालू असते पहिल्यापासून. आणि मग तो अनाहत नाद त्याच्या हृदयात तो चालू असतो. पण आपण श्वासाद्वारे तो चालू करावा लागतो. आता मीरा त्यागाचं प्रतीक मी तुम्हाला सांगत होते मगाशी. काय घेऊन फिरत होती हो? एक तारा, हे का नाही, एक तारा घेऊन फिरत होती. नाद, आपला विषय चाललाय नाद. आणि मीरा हे आपल्या शरीरात त्यागाचं प्रतीक आहे. आपल्या शरीरातला जो त्याग आहे तेच मीरा आहे. पण ती एक तारा घेऊन फिरत होती. आणि सतत त्या एक ताऱ्यावर भजन म्हणायच्या मीराबाई, आणि त्या भगवंताला आळवायच्या. कुणी असं कुठं वाचलेलं आहे का की मीराची आणि भगवंताची भेट झाली, किंवा कोणत्या ग्रंथात वगैरे लिहिलेलं आहे का? मीराबाई भगवंताच्या चरणापाशी लीन झाल्या. किंवा भगवंताची गाठभेट कुठं पडली, मीराची आणि भगवंतांची गाठभेट पडली, असं कुणी कुठं वाचलं असेल किंवा ऐकलं असेल तर मला नंतर सांगा बरं का, उद्या. आपल्या शरीरातला जो त्याग असतो, मूलाधार चक्र सुरू होतं, आणि काम, क्रोध, मोह, हस, अहंकार हे सगळे जळतात. त्यापैकी मोह जळतो तेव्हा मीरा उत्पन्न होते, आणि मीराचा तो अनाहत नाद, एक तारा सुरू. तसा आपल्या शरीरात सुद्धा
जेव्हा श्वासाची क्रिया एकदम वेळेत सुरू होते, म्हणजे सावकाश श्वास घ्यायचा आणि सावकाश सोडायचा, जेव्हा ती गती श्वास आपला पकडतो तेव्हा आपल्या शरीरात अनाहतना चालू होतो. आणि एकदा तो अनाहतना चालू झाला ना, सुरुवातीला तर फार सूक्ष्म असे गोड नाद येतात बरं का. पण जसजशी आपली कुंडलिनी शक्ती अनाहत चक्राच्या वरती जायला लागते, खूप भयंकर भयानक असे नाद येतात. आणि बरेचसे साधक घाबरून साधनं सोडतात. ते नाद आहे ना, भूगर्भात जी हालचाल चालू आहे, धरती मातेच्या भूगर्भामध्ये जी हालचाल चालू आहे, त्या हालचालीचा नाद येतो आपल्याला. तो नाद नसतोच, तो स्फोट असतो मोठा, प्रचंड आवाज असतो, विजांचा आवाज येतो, विजा कडकडतात, भयानक धबधब्याचा आवाज असतो. आणि मग ते भयानक भयानक नाद येतात आणि ते नाद ऐकण्यासाठी, म्हणजे ते आपल्याला ऐकायला यावेत, आपल्याला त्याची कसलीही भीती वाटू नये म्हणून आपलं आज्ञाचक्र सुरू होतं आणि ते संतुलन ठेवतं, आपल्या शरीराचं संतुलन ठेवतं ते. आणि नंतर कसलाही नाद नाही, नंतर फक्त शून्य. जस जसं आज्ञाचक्राकडून आपण सहस्त्रधाराकडे जातो तेव्हा फक्त शून्य असतो. श्वास सुद्धा, आपला श्वास सुद्धा फक्त एवढाच चालू असतो, विशुद्धी चक्रातच चालू असतो. आपण म्हणतो ना, मरायच्या आधी किंवा एखाद्या व्यक्ती जर शेवटच्या स्टेजला असेल तर काही जण म्हणतात काही नाही, आता फक्त दुखदुखी चालू आहे. ती असते आपल्या शरीरात चालू, आपली शेवटची स्टेज नसते, घाबरू नका. ती अवस्था आपली असते, पूर्ण शरीर थंड पडलेलं, श्वास एवढा चालू, आणि आपण शून्य झालेलो असतो. आणि तो शून्य आपल्याला भगवंतापर्यंत नेऊन पोचवतो. पाहता पाहता सगळ्यांचं मूलाधार चक्र सुरू झाले. स्वादिष्ठानाकडे तुम्ही सगळेजण आला. नाभी चक्रामध्ये जी हृदयात तुमच्या धडधड चालू आहे ती नाभी चक्रात चालू आहे. हृदयाच्या हार्टबीट्स वाढलेत. आज अनाहत नादाचा अभ्यास होता, हृदयापर्यंतच थांब. खूप लवकर प्रचिती, खूप सुंदर साधना. आजची साधना झाली की सगळ्यांनी एक छान सेल्फी काढा. सुंदर तेज आले सगळ्यांच्या चेहऱ्यावर, अगदी छान. तरी सुद्धा आजचा दिवस असा गेला की झोपून राहू का काय, है ना? सगळ्यांना असं वाटलं आज विश्रांती घेऊ, आज छान झोपू. कंटाळा आला आज सगळ्यांना, ध्यानाचा नाही, इतर कामांचा. ध्यानाचा नाही आला कंटाळा. असं छान रिलॅक्स राहावं असं वाटलं आज. मला तर वाटलं, तुम्हाला काय वाटलं काय माहिती. मला जे वाटलं तेच तुम्हाला वाटणार, कारण तुम्ही सुद्धा, आपण आहे ना एकमेकाच्या जीवनाचा असा एक भाग झालेलो आहोत बरं का.
जेव्हा आपण साधनेला लागतो ना, तेव्हा अशी अवस्था होती ना, मैं ना रहू तू ना रहे, आओ हम एक हो जाए, अशी अवस्था होती सगळ्यांचीच. त्याला काय म्हणतात, एकरूप होणं. कधी होतो आपण, राधा कृष्ण भगवान सर्वांनी व्यवस्थित, जसं तुम्हाला छान. आणि खूप जण म्हणले पायाला येतात, तर खूप घट्ट मांडी नाही घालायची. आधी इझी मांडी घाला, मांडी घाला, की बाबा पायाला ते जे मुंग्या वगैरे येणार नाही, आणि छान निवांत असं बसा. बघा, ज्यांना असं खूप हल्ल्यासारखं वगैरे वाटते ना, भिंतीला टेकून बसा, रिलॅक्स. नीता, आता सुद्धा बसतो, भिंतीला टेकून बसाशी एकदम छान, काय हरकत नाही. आपण आपला थोडा विचार करायचा की आपल्याला कसं बसल्यावर छान वाटतंय, असं बसू का मी, तसं बसू का मी, असं थोडस. आपला एक रूपाचा विषय चालू होता. सर्वांनी छान बसून घ्या. आपल्या मूलाधार चक्रापासून एक श्वास घ्या, सावकाश घ्या. आपल्या सहस्त्रधाराकडे न्या, म्हणजे टाळूपाशी न्या, आणि नाकातून सावकाश सोडा. पुन्हा एकदा मूलाधार चक्रातून श्वास उचला, टाळूपाशी आणा, आणि नाकातून श्वास सोडा सावकाश. पूर्ण शरीर शिथिल बनवा. पुन्हा एकदा मूलाधार चक्रातून श्वास घ्या वरती, सावकाश घ्या, सावकाश घ्या. अनाहत नादाच्या वरती या, विशुद्धीकडे या, आज्ञापासून टाळूपाशी जा. सावकाश नाकातून खाली श्वास सोडा. नाकपुडीतून, दोन्ही नाकपुडीतून श्वास सोडायचा आहे, दोन्ही नाकपुडीतून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा मूलाधार चक्रातून श्वास घ्या, स्वादिष्ठानाकडे या, नाभी चक्राकडे या, चक्राकडे, अनाहतकडे या, विशुद्धीकडे या, आज्ञाकडे या, टाळूपाशी श्वास. सेकंदाचा गॅप. नाकातून सावकाश श्वास. पूर्ण पोट रिकाम करा. पुन्हा एकदा मूलाधारातून श्वास घ्या वरती, सावकाश घ्या, सावकाश घ्या. पुन्हा टाळूपाशी आणा, आणि दोन्ही नाकपुड्यांनी सावकाश श्वास. पुन्हा एकदा मूलाधारातून श्वास घ्या, सावकाश घ्या, सावकाश. यावरती अनाहतमध्ये या, विशुद्धीकडे या, सहस्त्रधारात नेऊन श्वास थांबा, सावकाश नाकपुडीतून श्वास सोडा. श्वासाची गती अशीच राहून द्यायची आहे. कसलेही नाम जप नाही. लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये, थोडस वरती कपाळाच्या मध्यभागी. श्वासाची गती हीच ठेवायची. जरी पुढे मागे झाली तरी सुद्धा स्वतःची स्वतः व्यवस्थित करून घ्या. मूलाधारातून श्वास घ्यायचा आहे. यावरती
सावकाश सावकाश वरती या. ह्याच पद्धतीने श्वास घ्यायचा, टाळूत नेऊन दोन्ही नाकपुडीने सावकाश श्वास बाहेर सोडायचा. मन शांत झालेले, शरीर पूर्ण स्थिर झाले. तुमचा श्वास चालू आहे. श्वासाचा एकदम बारीक आवाज तुमच्या शरीराभोवती येतोय. श्वासाची गती अशीच चालू.
श्री सद्गुरु साधू बाबा महाराज की जय। राधा कृष्ण भगवान की जय। वृंदावन बिहारी लाल की जय। मोर मुकुट बंसी वाले की जय। सावरे सरकार की जय। आज
दोन्ही किरण रानवडे, किरण बागल. त्यानंतर गीता आपल्या दोन्ही गीता नाही, वाघ गीता पण नाही आणि ही देशमुख. म्हणजे नाही, म्हणजे त्यांची साधनं छान झाली, पण दुसरी एक गीता जॉईंट आहे आपल्याला. सुंदर साधना झाली तिची पण. बरेच विद्यार्थ्यांची आज छान साधना. माऊली दादाची पण खूप भारी साधना झाली आज. नितीन महाराज, सुंदर सुंदर सुंदर, सगळेजण अति सुंदर. तर सगळ्यांनी खर तर एकदा साधना संपली आपली की आरशात बघा, विभीषण दादाची दीदी असं खूप घट्ट पिन वगैरे लावून बसायचं नाही साधनेला बाळा. किती तुम्हाला लूज. किरण दादा थोडं पाणी प्या. बागल, किरण बागल. आणि अक्षय दादा तुम्ही पण, खूप सुंदर साधना आहे, खूप छान. तुम्ही पण मला सांगत जा तुम्हाला काय वाटतं काय नाही. तुम्ही आपल्या ग्रुपला सुद्धा शेअर करा. म्हणजे काय होतं, एखाद्याला जर काही संकोच वाटत असेल तर त्याला वाटतं की बाबा हे मला होतंय, यांनी सांगितलं मग मी पण सांगू का, असं सगळं शेअर करत जा. बघा तुम्ही लक्ष्मी मातेचा फोटो वगैरे बघितला असेल, किंवा कोणत्याही देवीचा, लक्ष्मीचा असं नाही, ते वाघावर बसलेली असते ती पण अशी आसन घालून बसलेली असते. त्यांचा आहे ना उजवा पाय, एक पाय वरती असतो बघा, योनीच्या ठिकाणी लावलेला असतो. पाहिलेलं आहे का तुम्ही? सर्वांनी पाहिला असणारच, कारण जनरली देवीचा फोटो तसा असतो. एक पाय मूलाधार चक्राला लावलेला असतो त्यांनी, देवीने. बऱ्याच जणांनी पाहिलं असेल तुम्ही फोटो मध्ये. नसेल तर आता एखादा देवीचा फोटो सर्च करा आणि बघा. एक पायाची टाच मूलाधाराला लावलेली असते. ते प्रतीक असं आहे, त्या मूलाधारातच मी बसलेली आहे, कुंडलिनी शक्ती. 3.5 हाताची वेटोळे घालून बसलेली सर्पिणी, ती मीच आहे. ती प्रेम करणारी राधा मीच आहे, ती त्याग करणारी मीरा मीच आहे. जेव्हा मूलाधार चक्र सुरू होतं, कसलाही संकोच नाही. मी तुमचे गुरु आणि तुम्ही माझे विद्यार्थी आहात. भयानक आपल्या शरीरामध्ये काम वासना वाढते. आणि ज्यांना मुलं होत नाही त्यांनी मूलाधार चक्राची साधना करून काम केले तर त्यांना मुलं होतात. असं शास्त्र सांगतं. कित्येक ग्रंथात सुद्धा याचा उल्लेख आहे. आणि मग ते प्रेम उत्पन्न होतं, ती राधा उत्पन्न होते, आणि साधनेद्वारे ते पुन्हा थांबून धरतं काम वासना तुमच्या शरीरातली. तो त्याग करतो आपण, आणि त्या त्यागातून मीरा उत्पन्न होते.
साधं सोपं गणित, पुढं लांब नाही जायचं. खूप प्रेम आहे तिच्यात, मीरामध्ये सुद्धा केवढं प्रेम होतं भगवंतासाठी, आणि त्या प्रेमासाठी संपूर्ण त्याग. मग जर असं आपण म्हटलं की बाबा काम आपल्या शरीरातला जळाला पाहिजे, अहंकार जळाला पाहिजे, नाही का? मी तुम्हाला सतत सांगते की बाबा ध्यानाने हे सगळं जळून जात. काम, क्रोध, मोह, मत्सर, अहंकार हे सगळं जळून जात. जर हे जळून गेलं तर तुमची किंमत काय होईल? पुरुषार्थ नसेल, उत्पत्तीचं काय होणार पुढं? अहंकार नसेल, अहंकार फक्त काय दुसऱ्याचा म्हणजे दुसऱ्याला तुच्छ लेखण्यासाठी नसतो, तर कुठंतरी आपल्या प्रगतीला सुद्धा अहंकार असावा लागतो आपल्या शरीरामध्ये. स्वाभिमान आहे का नाही काय? क्रोध, क्रोध जर नसेल ना, व्यक्त कुठं होणार? मनामध्ये सगळं ठेवून वेडे होऊ ना. क्रोध नाही व्यक्त केला तर काय होऊन जाईल? बघा, फार महिलांना कधी कधी इतका राग येतो ना घरात, तो जर व्यक्त नाही ना केला, वेड लागायची. मग हे जाळून टाकून काय करणार आहे आपण? मोह, मोह नसेल तर प्रगती होईल का? मत्सर, दुसऱ्याचा मत्सर करणे, मग ईर्ष्येरच नसणार, मग काय करणार? हे सगळं जाळल्यानंतर आपण शून्य राहतो, आपल्याला कसली किंमत राहते. हे सगळं शरीरात असावं लागतं, पण त्याचा अतिरेक नकोय कुठेही. मत्सर म्हणजे जळणे नाही. आजपर्यंत आपल्याला तोच अर्थ माहितीये, मत्सर करणे म्हणजे जळणे, आपण दुसऱ्यावर जळतो. हे सगळं आपल्या शरीरात लागतं. ते असल्याशिवाय आपण आपलं जीवन अगदी सहज सलग जगू शकत नाही. काम नसेल तर उत्पत्ती नाही पुढे. त्यामुळं जे काय आपल्या शरीरात निसर्गाने दिलेले त्याचं संतुलन राखण्यासाठी आपल्याला साधना खूप गरजेची. ती साधना त्याचं सगळ्याचं संतुलन राखते आणि आपलं शरीर हे परिपक्व बनवते, आणि त्या परिपक्वेतून आपल्या शरीरातली राधा, मीरा, आदिमाया, आदिशक्ती, जगदंबा, पार्वती माता या सगळ्या उत्पन्न होतात आणि जीवाचं आणि शिवाचं मिलन होतं. आणि एकदा का ते जीवाचं शिवाचं मिलन झालं की आपल्याला जीवनाचा अर्थ समजतो. आणि मग 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 मत्सर राहत नाही, अहंकार राहत नाही, हे काहीही राहत नाही. मुक्ती सगळ्यात छान. आणि मग घरात संसारात कितीही काही तुमच्या बघा, मुलं शेजारी खेळत असू द्या, टीव्ही लागलेला असू द्या, दन 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 कसले आवाज येऊ द्या, पण तुम्ही तुमच्या नादात असता. तुम्ही एकटे असतात, अगदी एकटे. सगळं असतं जवळ, पण आपण एकटे असतो.
आणि एकटे म्हणजे काय असतं माहितीये का? एकटे राहणं म्हणजे काय असतं माहितीये का? शेतकरी वर्ग बराच आपल्याला जॉईंट आहे. एकच बी आपण जमिनीत पेरतो, एक, आणि ते एक बी खूप सारे बी तयार करतं, खूप सारे फुलं तयार करतं आणि खूप जणांची भूक भागवतं, वातावरण प्रसन्न करतं, आसपासचा परिसर सुगंधी करतं. एकच बी. तसं आपण एकटंच राहायला पाहिजे एवढ्या सगळ्यांच्या. आणि नक्कीच आपण पुढं फळू आणि सुंदर असं आपलं जीवन एखाद्या वेलीसारखं, आणि त्या वेलीवर भरपूर फुलं लागली असं होऊन जातं, आणि त्या फुलांच्या सुगंधाने आपण इतरांना पण सुगंधित करतो, वातावरण पण सुगंधित करतो. आणि बाबांच्या आशीर्वादाने लवकरच तुमच्या बीजाचं एक सुंदर रोप होऊ द्या, त्याच्यावर भरपूर फुलं लागू द्या, आणि त्या फुलांचा सुगंध इतका सारा येऊ द्यात की बाबांचा दरबार सुगंधाने आनंदाने फुलून जाऊ द्या. उद्या सकाळी आपण ह्याच आनंदात भेटूया. पहाटे 5 वाजता. साधू समर्थ सीताराम.